देवा कोणात कचो ना मी आज जाऊचे ना आज सात घालतलो ओ गावकार हाय 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 एवढं उघडा दिसला काय थानाक म्हणतात असे कुत्रे कुत्रे हाय 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 बाबा कुत्ता होते रे कुत्ता होता आता काय करतो बाबा ओ गावकार भाई या गावकाराक बाहेर बोलायचा म्हणजे वजन काय ह्याका बहुतेक येणार नाही सांगितलं मोठा सांगाय आता ने देवा ठेल्यानंतर माकाच गावला बोलीवर हात बघू होयो असो का मस्त काका पायात पडलो अरे शनातल्या काय करतो मांडू घालताना पुटकन उडकी पायात पडलो माझं डोकं मोडतोय होतं लगीन जाऊ नाही तो एकटो नवरो हे एकटो नवरो तुझं नाव काय पिंटो माझ्याकडे पिंग नाही असं मी डाबा टोकू पिंटो काय चालल्या नाव काय तुझा पिंटो अरे त्यात सांगते डाबा टोकतो बरोबर सांगलं बरोबर अरे तुझं नाव विचारलं तर ती सांगते पिंटो नावात पिंटो नाव तुझा पिंटो आयन सांगले देवा जन्नात दे आपण किती पुरतलो माका ती सांग अशी खिसली आव बापूल असा आपलं झील जन्मा गेलो कवारण पुरतली काय पुरताको सांगता आव धरण पुरता आयन काय सांगले जिला देवा जन्नात दे आपण किती पुरतलो आता याद कर आवशीन डबरो मारलो का ती माती वळीत काय सांगली देवाच आणि नाचते ते काय नका ते गाणं नका ते तो लगीन जाताला मग पाय समजते आता आहे समजता ना आता आहे समजता लगीन झाला का मग बाय समजते आपण केलं पुरतलो त्या औशी बापाशी वाटता आपल्या संसार सुखातो जावयो वाटतं आपल्या जिल्ह्याचा संसार सुखातो जावयो ते का काही एक कमी पडता का म्हणून बरं धडधाकट नवरा आपल्या चढवा गावा होयो गाव कुठे प्रत्येक गाव हो बाबा होय मग माका सांग तुझ्या मुला लगीन कोण करतो मी गुटगुटीत जा असो दिसतंय त्या बरो पण मोडक्या तोडक्या होणं लगीन कोण करतो आता मुळले कोई मी मुळले का बाबा उगीच काय बोललो का तुझं योग डोळा फुटलो तुझ्या मुला लगीन कोण करतो दळण हे होतं पण तुमका खोटं का बोलायचं उघड उघड सांगतो काय काय झालं सकाळी उठलाय तो वाटेल लागलो आपण जेव्हा पाव बिगीन पोहोचावया आपला काम पहिला जावया लोकांचा मुली काय पाठी लावून घालतात बाबा साथ घातला जिला पाठी पीठ बाबा साथ किती घातला होती बाबा माझ्या तुला काढून नाही होतो तो धावत धावत गेली मग तामियो मी घेतलो आणि असं बसलं पाणी मारतो पाणी हात घातला तर लाग मारल्या
आता बघा डोक्यावरती आता आम्ही म्हशी घिसर बांधतो येड्या घिसर बांधतो बाबा येड्या घरी म्हशी तुझ्या बांधत काय राहिला बाबा तू मारू घेतो मी बांधायची ना हातीपायाच्या गाड्या आणि आता मध्ये कसा रे गाड्या कसा आमच्या गावात बाई नाही असं अरे तुझ्या गावात जर बाई नाही तर तिया जन्मा गेलाय कसं ते बाई नो अशी गोल 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 पाण्याची बाई नाही असत अशी गोल 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 सगळे डबके अशी झाला वतमानी तो पाला पडाल कुत्ता मला कुत्ता सांगते तो कुत्ता असे गोल 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 पाण्याचे बाई नाही असत अशी गोल 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 सगळ्या डबके अशी झाला वतमानी तो पाला पडाल कुत्ता जो निर्वासी कुत्ता तो कुत्ता माझ्या अवघात निर्वासी सगळा माझ्या कुत्ता ते कुत्ता पाणी काढ आमचं फुकता आमच्या गावात बाई पण काय झालं खाऊ कसा माझा सुद्धा लगीन जाय नाही होता हो कसं झालं माझे मग काळजी सांगले त्या नारायणा काळजी करू नको बापाशी तुझ्या देवाची पूजा केली तशी तुझ्या देवाची पूजा कर देवळाचा देवाक नारळ ठेव आणि घराला घाल देव तुझ्या पाठीशी रवतो तुझा लगीन झाला माझा लगीन झाला देवाच्या कृपेने चेडू सुद्धा जन्मा गेला चेडूचं लगीन करूचा मोठी जायचं राहत नाही माम्या तुझ्या हातीत काठी माका त्या सांग माझ्या आजीने सांगले माझा लगीन झाला तुझी आजी काय करता मी आपलं देवाकडे बोललोय माझं लगीन जाणार आहे गदार चांगल्या बघा आपण अजय काय करतं का विचारता का मध्ये होता वाईट दिसलं काम धंदो करता नका मत घडतं किती आहे आजी मिली असं नाही जन्मा गेली लोक केव्हा बघतो जायचं ती घरा नको नाही बाबा आजीचं नाव काय रटलं मी रटलं अरे रडा नको आईचं मी रटलं आजीचं बोलतं का म्हणे माझी आजी बरी होती बघा उपाया नको ती होती किती होती तेव्हा पेलं पाणी सुद्धा तोंडाला बोला मी लायलो काहीतरी ती होती उन्हांबरी होती मागा ती असा तेव्हा ठोका आणलं काय आणलं नाही आणलं आणि अगं थोडे होते तो क्या हे पेटाव काढो पेटाव काढो अरे असं ते थोडे आणि पेट
पेटवून तिला जाळून टाकलं तर जळान झोपतले मग मी घरात काय बघतलो अरे बाबा हे गाव घरा आता काय करतात नाट्यरसिको माननीय सुधीर कळेंगण आमच्या गुरुप्रमाणे आमच्या समोर आहे त्याच्याकडून मला बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक आहे आनंदात स्वीकार. त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी एका नाट्यप्रेमीनं माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी बहुमोल 200 रुपयाचं पारितोषिक आहे आनंदानं स्वीकार करतो. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सावंत राणा बांदा यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे